माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अरण्यकांड भाग 26. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सीता राक्षसांच्या भक्षस्थानी पडली असावी असे वाटून राम तिचे नाजूक शरीर अवयव आठवू लागले. ती सापडण्याची आशात न सोडता राम लक्ष्मणाने भोवतालचे पर्वत अरण्य पिंजून काढणे चालूच ठेवले. तथापि सीता जेव्हा सापडली तेव्हा रामाचा धीर सुटला. ते निराशेने खाली बसले. तरी लक्ष्मण शोध करून सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करीत राहिले. अशा तऱ्हेने ते अनेक पर्वतावरून, अरण्यातून, पठारातून सीतेचा शोध घेत फिरत होते. सरते शेवटी रामांना पुढे जाणे अशक्य झाले. त्यांनी आपल्या तीव्र दुःखाला वाट करून दिली. निश्चल उभे राहून सद्विवेक बुद्धी गमावल्यासारखे राम उष्ण श्वास घेऊ लागले. त्यांचे डोळे अश्रूने भरून आले. सीतेला पण शोधून काढू असा लक्ष्मणाच्या आश्वासनाकडे लक्ष सुद्धा त्याने दिले नव्हते. प्रेम भावनेने व्याकुळ होऊन राम अगणितपणे सीते सीते असे पुन्हा पुन्हा आक्रंदन करू लागले. ते भ्रमिष्ठासारखे बोलू लागले. प्रिये, तू स्वतःला लपवून माझी गंमत तर करीत नाहीस ना? आता मला यातना असह्य होत आहेत, म्हणून कृपा करून तू बाहेर यावेस अशी मी यातना करतो. परमेश्वराच्या विरहामुळे भक्तांनी विलाप केल्याची अनेक उदाहरणे मिळतात. वृंदावनच्या गोपींनी आपले संपूर्ण आयुष्य कृष्णाचा शोध घेण्यात व्यतीत केले. एक आदर्श भक्त होऊन आलेल्या चैतन्य महाप्रभूने देखील विरह भावनेचा परमेश्वर प्रीतीतील सर्वोच्च अभिव्यक्ती म्हणून स्वीकार केला. परंतु पूर्ण पुरुषोत्तम भगवान राम आपल्या प्रियेसाठी एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे का शोक करीत होते असा विचार कोणत्याही मनात येऊ शकेल. वस्तुतः परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना सीतेचा ठाव ठिकाणा नक्कीच माहीत होता. परमेश्वर अनेक कारणासाठी आपल्या लीला प्रगट करतात. सर्वप्रथम त्यांना आपल्याला हे शिकवायचे असते की ते अव्यक्त शून्यता नाहीत, तर ते सदैव पूर्ण पुरुषोत्तम आहेत. अशा प्रकारे ते आपल्या भक्तांना आनंद देतात आणि मानसिक तर्क करणाऱ्यांना, हठयोग्यांना ते शिकवतात की सर्वश्रेष्ठ पूर्ण सत्य ही की एक व्यक्ती असून त्यांना प्रेमाने नियंत्रित केले जाऊ शकते, जिंकले जाऊ शकते. दुसरे असे म्हणणे की सदाचाराचा मार्ग अर्थात धर्माची संस्थापना करायला येतात. तसेच ते दुष्टांचा नाश करण्यासाठी येतात. आपल्या अपहृत पत्नीसाठी शोक करून रामाने धर्माची म्हणजेच योग्य वर्तनाची स्थापना केली. त्यांनी या नकारात्मक उदाहरणाने आपल्याला दाखविले की स्त्रीवर अति आसक्त असणाऱ्या पुरुषाची परिस्थिती कशी होते. हा प्रसंग आपल्याला हेही दाखवून देतो की स्त्री ही नेहमी सुरक्षित असली पाहिजे, नाहीतर रावणासारख्या राक्षसाकडून तिला धोका संभवतो. वैदिक जीवन पद्धती स्त्री स्वतंत्र असणाऱ्यांना प्रश्नच नाही. एक स्त्री कितीही सामर्थ्याने असली तरी स्वतंत्रपणे ती स्वतःचे रक्षण करू शकत नाही. तथापि भौतिक वाद्यासाठी ही एक शिकवण आहे. आध्यात्मिक दृष्टीने विचार करता राम पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्या कारणाने त्यांच्यावर कोणतेही भौतिक बंधन लागू नये. रामाने अनुभवलेल्या सीतेच्या विरह भावनेस औदुर्य प्रेम किंवा वियोग अवस्थेत केले जाणारे अलौकिक माधुर्य प्रेम असे म्हणतात. ही भगवंताच्या ह्या दिनी शक्तीने घडवून आणलेली एक लीला आहे. ती आध्यात्मिक जगातील माधुर्य प्रेमरसाचा अंश आहे. पुन्हा पुन्हा हाका मारून सुद्धा जेव्हा सीता प्रगट झाली नाही तेव्हा रामाची खात्री पटली की तिला राक्षसांनी खाऊन टाकले असावे. लक्ष्मण मनातून खिन्न झाले. मग राम म्हणाले, लक्ष्मणा, जरा गोदावरीच्या तीरी जाऊन ये बरे. कदाचित सीता तिथे फुले गोळा करत गेली असावी. त्यानंतर लक्ष्मण जेव्हा गोदावरीहून सीतेशिवाय परतले तेव्हा राम स्वतः नदीजवळ गेले. वृक्षांना, पशूंना तिच्याबद्दल विचारू लागले. परंतु रावणाच्या भीतीने कुणीही प्राणी उत्तर द्यायला धजावला नाही. परंतु रामाच्या लक्षात आले की सगळी हरणे अर्थपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत होती. रामाने मग त्या हरणांना विचारले आणि ते त्यांच्या नजरेतून त्यांचे मन वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. हरणे वरच्या दिशेला आणि मग दक्षिणेकडे तोंड फिरवून उत्तर दिशाचा प्रयत्न करीत होते. जणू काही ते सुचवित होते की सीतेला आकाश मार्गातून त्या दिशेकडे नेलेले आहे. लक्ष्मणांना हरिणाचा संदेश समजला. त्याने सुचवले की काही खून मिळवायच्या आशेने आपण दक्षिणेकडे चालत जावे. तेथून निघाल्यानंतर लगेच त्यांना विखुरलेले फुले दिसली. ती फुले सीतेला आपणच दिल्याचे रामाने ओळखले. जवळच्याच एका पर्वताला उद्देशून राम विचारू लागले, ह्या मार्गाने सीता कुठे बरी गेली आहे?
त्याच्याकडून काहीच उत्तर न आल्याने राम क्रोधित होऊन म्हणाले, हे शक्तिमान पर्वता, तू जर मला उत्तर दिले नाहीस तर माझ्या बाणाने मी तुझे तुकडे तुकडे करीन. रामाने संतापाने शिखराकडे रोखून पाहिले. उत्तरादाखल सगळी शांतताच होती. राम पर्वताच्या दिशेने बाण सोडण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात लक्ष्मणाने एका प्रचंड राक्षसांच्या पाऊलखुणांच्या बाजूला सीतेची पावले उमटलेली दाखवली. त्या पाऊलखुणांचा मागोवा घेत गेल्यावर लवकरच राम लक्ष्मणाला रावणाचे तुटलेले धनुष्य, भाता, अस्ताव्यस्त झालेल्या रथाचे तुकडे तसेच सीतेचे तुटून पडलेले दागिने दिसले. तेथे रक्ताचे थेंब दिसताच रामाने निष्कर्ष काढला की सीतेला नक्कीच राक्षसांनी आपले भक्ष्य केले असावे, कारण दोघा नरभक्षक राक्षसांची तेथे सीतेवरून लढाई जिंकल्यासारखे वाटत होते. मृत खेचर, ध्वस्त रथ, विखुरलेल्या शस्त्रांकडे टक लावून पाहत रामाने प्रतिज्ञा केली, आता कोणताही राक्षस माझ्या तावडीतून सुटू शकणार नाही, कारण सीतेच्या वधाचा सूट घेण्यासाठी मी आजच त्या सर्वांचा नाश करीन. या निरुपयोगी देवतांनी माझ्या असहाय्य पत्नीच्या रक्षणासाठी काहीच का बरे केले नाही. जर देवी देवतांनी या क्षणीच सीतेला माझ्यासमोर उभे केले नाही तर त्यांच्या निष्काळजीपणाचा, राक्षसांच्या क्रूर कृत्याचा सूड म्हणून मी सर्व विश्वाचाच नाश करीन. रामाचे नेत्र क्रोधाने लालभडक झाले. घट्ट आवळलेले होठ रागाने थरथरू लागले. लक्ष्मणाकडून आपले धनुष्य घेऊन संपूर्ण विश्वाचा विनाश करण्यासाठी त्यांनी प्रत्येकीवर एक भयानक बाण चढवला. हे बघताच भयभीत होऊन लक्ष्मण हात जोडून नम्रतेने प्रार्थना करू लागले, हे राम, आपण स्वभावतः मृदू, आत्मसंयमी, सर्व सजीवांचे हितचिंतक आहात, म्हणून आपला क्रोध आवरा. अविचाराने कोणतेही कृत्य करू नका. येथे फक्त एकच रथ मोडून पडलेले असल्यामुळे मला असे वाटते की या युद्धात फक्त एकच राक्षस सहभागी असावा. आपण सीतेचा शोध घेत राहूया. जर तरीही ती मिळाली नाही तर तुम्हाला काय योग्य वाटते ते करावे. हे प्रिय बंधू, दुःख अपरिहार्य आहे, तेव्हा तुम्हाला संयम राखायलाच हवा. जर तुम्हीच जीवनातली दुःखे सहन करू शकला नाहीत तर सामान्य माणसाकडून तशी अपेक्षा कशी करता येईल. तुम्ही आता फक्त शत्रूचा विनाश कसा करता येईल याचा विचार करायला हवा. संपूर्ण विश्वाचा नाश करण्याची काहीच गरज नाही. असे बोलत असताना लक्ष्मणाने प्रेमाने आपल्या बंधूचे चरण कमळ चपले. हळूहळू त्यांना शांत केले. रामाने आपल्या धनुष्यावर चढवलेला बाण काढून घेतला. संपूर्ण जनस्थानाचा बारकाईने शोध घेण्याच्या लक्ष्मणाच्या सूचनेला संमती दिली. त्यानंतर अरण्य पिंजून काढत असताना राम आणि लक्ष्मणाला रक्ताच्या थारोड्यात पडलेला जटायू दिसला. रामाला वाटले की पक्षाच्या वेशातला हा एक राक्षस असावा. तो सीतेचे भक्षण करून आता विश्रांती घेत आहे असे वाटून बाण प्रत्येकेवर चढवीत राम त्वरेने पुढे सरसावले. तथापि जवळ जाताच त्यांना कळले की हा जटायू असून रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवताना हा प्राणघातक रीतीने जखमी झालेला आहे. परिस्थिती लक्षात येताच रामाने धनुष्य बाजूला फेकले. जटायूला आलिंगन दिले. आपल्या सेवकाची दैन्यावस्था पाहून राम अधिकच दुःखी झाले. चिंता दूर होऊन रामाने विचारणा केली, जटायू, सीता आणि तिचा अपहरणकर्ता यांच्याबद्दल तुला जे जे माहीत आहे ते मला कृपया सांग. मरणसत्र जटायूने घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ते म्हणाला, रावणाने सीतेला ज्यावेळी पळून नेले तो मुहूर्त विंद म्हणून ओळखला जातो. या वेळेत काही गमावले तर ते निश्चितपणे लवकरच परत मिळवता येते. प्रिय रामा, सीतेसाठी अधिक शोक करू नका, कारण राक्षसाच्या राजाला युद्धात मारून तुम्ही खचितच तिला परत आणाल. नंतर रावणाच्या उच्च कुळाचे वर्णन करीत असतानाच राम राम असे उच्चारत जटायूने प्राण सोडले. राम लक्ष्मणाला म्हणाले, सीतेच्या अपहरणापेक्षाही मी जटायूच्या मृत्यूने अधिक व्यथित झालो आहे. त्याने माझ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. जा आणि काही लाकडे घेऊन ये, म्हणजे त्याच्या शरीरावर आपल्याला अंत्यसंस्कार करता येईल. माझी सेवा केल्यामुळे जटायूला परमोच्च स्थानाची प्राप्ती होणार आहे, हे सर्व जगाला कळू दे. लक्ष्मणाने चिता रचली. रामाने जटायूचे शरीर त्यावर ठेवून अग्नी प्रज्वलित केला. दोघा बंधूने जटायूच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना केली. वैदिक मंत्रोच्चारण केले. राम लक्ष्मणाने मग गोदावरीच्या तीरी जाऊन तर्पण केले, मग स्नान केले. अशा तऱ्हेने अंत्यविधी पूर्ण झाल्यावर त्यांनी सीतेचा शोध घेण्याच्या कामगिरीवर पुन्हा लक्ष केंद्रित केले आणि अरण्यात शोध कार्याला सुरुवात केली. नैऋत्य दिशेने प्रवास करताना ते एका अशा प्रदेशात पोहोचले जेथे वृक्ष झुडपे प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे आतापर्यंत कुणीही पाऊल टाकू शकले नव्हते. मोठ्या कष्टाने तो प्रदेश
पार केल्यावर त्याने दंडकारण्य मागे टाकले. क्रोधच्या जंगलात प्रवेश केला. तेही अरण्य पार केल्यावर राम आणि लक्ष्मणाने दुसऱ्या एका घनदाट जंगलात प्रवेश केला. तेथे अचानक ते एका विशाल गुहेसमोर उभ्या असलेल्या एका प्रचंड राक्षसीच्या समोर आले. लांब नकुचीदार दात भले मोठे आलेले पोट, टणक त्वचा असलेली ती भयानक राक्षसीन जडकन पुढे आली. एका हाताने लक्ष्मणाला पकडून म्हणू लागली, हे देखण्या वीरा, कृपया माझ्याबरोबर ये आणि आनंददायी अरण्यात मौज कर. नंतर ती राक्षसीन लक्ष्मणाला मिठी मारून म्हणू लागली, मी तुझीच आहे, तुझी प्रिय पत्नी म्हणून माझा स्वीकार कर. उत्तरादाखल लक्ष्मणाने रागाने तलवार उपसली आणि राक्षसिनीचे कान, नाक, सन कापून टाकले. रक्ताच्या धारा लागलेली, वेदनेने किंचाळत असलेली ती राक्षसी पळून गेली. नंतर राम लक्ष्मण पूर्वीप्रमाणे पुढे चालत राहिले. अचानक राम म्हणाले, माझा डावा भाऊ स्फुरण पावत आहे, मला बेचैन वाटत आहे. लक्ष्मणा, आपण येथे घातलेल्या संकटाशी लढायला तयार झाले पाहिजे. पुढच्याच क्षणी त्यांना वंजुलक पक्षांचे किंची भीतीदायक ओरडणे ऐकू आले. लक्ष्मणाला याने सूचित केले की विजय आपलाच होणार. राम आणि लक्ष्मण अरण्यात काही दूर चालून गेल्यावर मोठा आवाज झाला व वादळ येत असल्याची चाहूल लागली. हातात तलवार घेऊन राम लक्ष्मण सावधपणे आवाजाचा उगम शोधत पुढे जाऊ लागले. लवकरच त्यांना मस्तक, मान, पाय नसलेला आणि पोटावर मधोमध एक मोठे तोंड असलेला एक प्रचंड राक्षस दिसला. त्या पर्वतकाय राक्षसाच्या संपूर्ण शरीरावर टोकदार ताट उभे असलेले केस होते. त्याच्या छातीवर 2 धगधगणारे डोळे होते. त्याचे हात 8 मैल लांब होते. त्यामुळे तो सहजपणे मोठमोठ्यांना प्राण्यांना पकडून आपले भक्ष्य बनवू शकत होता. या भयानक राक्षसाला पाहून राम लक्ष्मणाने जरी 2 मैलापर्यंत माघार घेतली तरी त्या राक्षसाने अचानक त्यांना आपल्या पकडीत धरून इतक्या जोरात आवळले की ते काहीच करू शकत नाही. रामांना जरी भीती वाटली तरी लक्ष्मण निराश होऊन म्हणू लागले, हे राम, तुमच्या प्राण्याच्या मोबदल्यात तुम्ही मला या राक्षसाला अर्पण करा. त्यानंतर तुम्ही सीतेचा शोध पुढे चालू ठेवू शकाल. राम जेव्हा लक्ष्मणाला त्याने घाबरू नये म्हणून धीर देत होते तेव्हा राक्षस म्हणाला, माझे नाव कबंध आहे. हे माझे सुदैव आहे की तुम्ही या जंगलात आलात, कारण मी खूप दिवसापासून उपाशी आहे. ईश्वराने माझ्यासाठी आर म्हणून तुम्हाला पाठवले. त्यामुळे मला वाटते तुमची अमोल आयुष्य वाचवणे तुम्हाला फार अवघड जाणार आहे. तेव्हा लक्ष्मण रामांना म्हणाले, आपण स्वतःला वाचवण्यासाठी ताबडतोब या राक्षसाचे हात आपल्या तलवारीने छाटून टाकले पाहिजे. या एकटाच कबंध भटकला. राम लक्ष्मणांना एकदम खाऊन टाकण्यासाठी त्याने ताबडतोब आपले भीतीदायक तोंड उघडले. तथापि त्याने तसे करण्यापूर्वीच रामाने त्याचा उजवा बाहू, लक्ष्मणाने त्याचा डावा बाहू छाटून टाकला. अशा तऱ्हेने आपल्याच रक्तात नाहून निघालेला तो राक्षस जमिनीवर पडला. पीडित आवाजात त्याने विचारले, तुम्ही कोण आहात? लक्ष्मण उतरले, हे श्रीराम इक्ष्वाकू कुळातले क्षत्रिय आहेत. मी त्यांचा बंधू लक्ष्मण. राक्षसाचा राजा रावण याने अपहरण केलेल्या रामाच्या पत्नीच्या सीतेच्या शोधात आम्ही इथे आलो आहोत. रामाचे नाव ऐकताच कबंध्याला अत्यानंद झाला आणि तो म्हणाला, मी केवढा सुदैवी आहे. आपण मला शिक्षेतून मुक्त करण्यासाठी येथे आलात. मला हे भयानक रूप कसे प्राप्त झाले ते ऐका. गत जन्मी मी धनुचा पुत्र होतो. कठोर तपश्चर्या करून मी ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. त्यांच्याकडून दीर्घायुष्यावर मागून घेतला वर. तथापि हा वर मिळाल्यानंतर मी गर्विष्ठ बनलो. मला वाटू लागले की माझा मुख्य शत्रू इंद्र आता माझे काही वाकडे करू शकणार नाही. त्यानंतर जेव्हा मी रणांगणात इंद्रावर हल्ला केला तेव्हा त्याने त्याचे व्रज माझ्या दिशेने भिरकावले. जेव्हा व्रजाचा माझ्यावर प्रहार झाला तेव्हा माझे मस्तक, पाय माझ्या शरीरात घुसले. स्वतःची अशी दैन्यावस्था बघून मी इंद्राला मला मारून टाकण्याची कळकळीची विनंती केली. तथापि असे करणे म्हणजे ब्रह्मदेवाचा वर असत्य ठरवणे होय, असे म्हणून त्याने याला नकार दिला. शेवटी मस्तकाशिवाय मी कसा काय जगू शकेन असे इंद्राला विचारल्यावर त्याने माझे तोंड पोटाच्या मधोमध बसवले. माझे बाहू 8 मैल लांब केले. मग इंद्राने जाहीर केले, जेव्हा राम आणि लक्ष्मण तुझ्या पुढ्यात येतील तेव्हा तुझे स्वर्गीय रूप तुला परत मिळेल. कंदबंधाने पुढे सांगितले, त्या दिवसापासून मी माझ्या लांब बाहूने प्राणी मात्रांना पकडून तोंडात कोंबत आहे आणि या आशेवर जगत आहे, एक ना एक दिवस मी इंद्राने सांगितलेल्या रामांना पकडू शकेन. त्यानंतर एकदा एका ऋषींना मी विनाकारण त्रास दिल्यामुळे त्यांनी मला माझे भयानक रूप अनंत काळ राहील असा शाप दिला. तसे मी डोळ्यात अश्रू आणून त्या ऋषीकडे प्रार्थना करू लागलो की माझी दैन्य अवस्था संपवण्यासाठी त्यांनी काहीतरी उपाय सुचवावा.
तेव्हा त्यांनी सांगितले की रामाकडून अग्नी मिळाल्यावरच मला माझे मूळ रूप परत मिळू शकेल. आता तुम्ही माझी मुक्तता केलेली आहे. माझ्या मृत्यूनंतर मी तुम्हाला अशा शक्तिशाली व्यक्तीला भेटवून देईन जो तुम्हाला तुमचे इप्सित ध्येय गाठण्यासाठी मदत करू शकेल. त्यानंतर रामाने सांगितले, राक्षसांचा राजा रावणाने माझ्या पत्नीचे सीतेचे अपहरण केलेले आहे. तथापि मी त्याचे फक्त नावच सांगतो. तो कसा दिसतो, कुठे राहतो याबद्दल मला काही माहिती नाही. मी तुला एका मोठ्या खड्ड्यात फेकेन, तुझ्या शरीरावर अग्निसंस्कार करेन, जेणेकरून तुला मुक्त होता येईल. त्याच्या मोबदल्यात या रावणाबद्दलची माहिती तुम्हाला दे. यावर कबंध म्हणाला, मला क्षमा करा, मला रावणाबद्दल अजिबात माहिती नाही. तथापि माझ्या अंत्यविधी झाल्यावर मी तुम्हाला अशा व्यक्तीची माहिती देईन जो तिन्ही लोकात सर्वत्र फिरलेला आहे. ती व्यक्ती तुम्हाला राक्षसांच्या राजाला शोधायला निश्चितच मदत करेल. त्यानंतर राम आणि लक्ष्मण कबंधाला पर्वतावरील एका गुहेत घेऊन गेले. लक्ष्मणाने तेथे एक चिता रचली. त्याचे शरीर त्याने चितेवर ठेवले. त्याचे शरीर एवढे जाडजूड होते की जेव्हा ते जळू लागले तुपाचा मोठा साठाच जळत असावा असे वाटत होते. त्या अग्नीतून निर्मल वस्त्रे परिधान केलेला, अलंकार पुष्पहाराने सुशोभित असलेला मूळ दैवी रूपातला कबंध वर आला. हंसाद्वारे ओढल्या जाणाऱ्या रथात आरूढ झाल्यावर कबंध म्हणाला, रामा, राजकीय संकटातून 6 उपायांनी बाहेर पडता येते. शांतता प्रस्थापित करून, युद्ध करून, खून करून, श्रेष्ठ शस्त्रास्त्रे मिळवून वा तटबंदीची बांधणी करून, मतभेद पेरून, इतरांची मदत मागून तुम्ही सध्या आपल्या पत्नीला गमावल्यामुळे दुर्भाग्याला गतीत आहात. परंतु अशीच परिस्थिती ओढावलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तिला परत मिळवायला यशस्वी व्हाल. ती व्यक्ती म्हणजे वानराचा राजा सुग्रीव, जो स्वतःचाच भावाकडून इंद्रपुत्र वालीकडून राज्यातून निष्कामित केला गेलेला आहे. सूर्यापासून वृक्षराजाच्या पत्नीच्या गर्भातून जन्मलेल्या सुग्रीवासी तुम्ही मैत्री करावी, कारण त्यालाही असाच एखाद्या हितचिंतकाच्या मदतीची गरज आहे. तो सध्या पंपा सरोवराच्या जवळील ऋष्यमुख पर्वतावर इतर 4 वानरांसह राहत आहे. आपण प्रथम पंपा सरोवरापाशी जावे. सुंदर पक्ष्यांनी वेढलेले ते कर्मणीय ठिकाण आहे. इथल्या पक्ष्यांना मानवापासून भय वाटत नाही, कारण त्यांनी या पक्ष्यांना कधीही त्रास दिलेला नाही. तुम्ही या पक्ष्यांना पंपा सरोवरातील माशांना काही खाद्य द्यावे. मग तेथे निवास करीत असलेल्या शबरी नावाच्या तपस्विनीचे भेट घ्यावी. मतंग ऋषींचे शिष्य जंगलातून फळे फुले कंदमुळे आणत असताना त्यांच्या शरीरातील धर्मबिंदू पडून त्यातून निर्माण झालेल्या सदा टविटवीत राहणाऱ्या फुलांनी परिसर सुशोभित झाला. फार पूर्वी मतंग ऋषींनी पंपा सरोवराच्या काठी आपला देह सोडला. त्यानंतर तपस्विनी शबरीने त्यांच्या शिष्यांची सेवा केली. ते सर्व ऋषी आता उच्च लोकात स्थान करून तेथे वास करण्यास निघून गेले. परंतु ब्रह्मलोकात जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घेण्याच्या इच्छेने शबरी अजूनही तुमची वाट पाहत तेथेच राहते आहे. पंपा सरोवराजवळ ऋष्यमुख पर्वत आहे. तेथे सुग्रीव एका मोठ्या गुहेत राहतो. तो सदैव वालीच्या हल्ल्याच्या दडपणाखाली असतो. सुग्रीव निष्ठावान, बुद्धिमान, दयाळू, विद्वान, शूर, सामर्थ्यवान आहे. त्यांच्यासोबत मैत्री करणे उचित होईल, कारण त्याला राक्षसांबद्दल सर्व काही माहिती आहे. त्याचे अनुयायी संपूर्ण पृथ्वीवर सीतेचा शोध घेऊ शकतील. एवढे सांगून कबंधाने स्वर्गलोकी जाण्यासाठी रामाकडून अनुमती घेतली. स्वर्गाकडे आरोहण केले. त्यानंतर त्याने सांगितलेल्या दिशेने राम लक्ष्मण निघाले. दुसऱ्या दिवशी ते पंपा सरोवरापाशी आले. मतंग ऋषींचा आश्रम त्यांनी तेथे पाहिला. राम आणि लक्ष्मणाने जेव्हा आश्रमात प्रवेश केला तेव्हा शबरी उठली. हात जोडून तिने त्यांना अभिवादन केले. रामाच्या व लक्ष्मणाच्या चरणकमळांना स्पर्श केल्यानंतर तिने त्यांना पाय धुवायला पाणी दिले. विविध प्रकारचे अन्नपेय देऊन त्यांचे स्वागत केले. जेव्हा रामाने तिच्या आध्यात्मिक साधनेबद्दल विचारले तेव्हा सिद्धात्मा असलेली शबरी म्हणाली, केवळ तुमच्या दर्शनानेच मला माझ्या सर्व तपश्चर्येचे फळ मिळाले. जेव्हा तुम्ही चित्रकूटावर आला तेव्हा ज्या ऋषींची मी सेवा करत होते ते सर्वजण दैवी रथात बसून स्वर्गात गेले. तथापि येथून जाण्यापूर्वी त्यांनी मला सांगितले की तुम्ही आश्रमात येणार आहात. तुमचे दर्शन घेतल्यावर मलाही स्वर्गात स्थान मिळू शकेल. रामाच्या विनंतीवरून शबरीचे राम आणि लक्ष्मणांना पंपा सरोवराभोवतालचा सुद्धा परिसर दाखवण्यासाठी नेले. त्यानंतर आपल्या मर्त्य शरीराचा त्याग करून आतापर्यंत तिने ज्या ऋषीमुनींची निष्ठेने सेवा केली होती त्यांना सहवासात परत जाण्याची आज्ञा द्यावी, अशी रामांना शबरीने विनंती केली. शबरीवर अतिशय
संतुष्ट झालेल्या रामाने तिची इच्छा मान्य केली. अशा तऱ्हेने चिता रचल्यानंतर काळे मृगाजीन व वल्कले परिधान केलेल्या जटाभार धारण केलेल्या वृद्ध तपस्विनीने अग्नीत उडी मारली. पुढच्या क्षणी दैवी रत्ने व हार परिधान केलेल्या शबरीने एखाद्या विद्युलतेसारखे स्वर्गाकडे आरोहण केले. अशा तऱ्हेने शबरीच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे साक्षीदार बनलेले राम लक्ष्मण साता समुद्राच्या जलापासून बनलेल्या पंपा सरोवरात 7 स्नान करण्यासाठी गेले. त्यानंतर उल्हासित झालेले सीतेला पुन्हा प्राप्त करण्याच्या आशेने सुग्रीवाला शोधण्यासाठी उत्सुक असलेले राम लक्ष्मणासह निघाले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. आपला आज अरण्यकांड भाग संपलेला आहे. उद्यापासून आपण किष्किंधा कांड सुरू करूया. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.